डॉक्टर, माझी स्किन 4 शेड लाईट होऊ शकते किंवा मी आता या शेडमध्ये तर मी गोरा होऊ शकतो का? कॉमन प्रश्न विचारले जातात पेशंटकडून. सो आज आपण फुल बॉडी व्हाईटनिंग या टॉपिकवरती माहिती घेऊया. मी डॉक्टर मनीष रत्नाकर फ्रॉम रिवायटलाइज क्लिनिक, ठाणे. सो हे कॉमन प्रश्न विचारले जातात फ्रॉम पेशंट्स की आपली स्किन लाईट होऊ शकते किंवा माझं ओरिजिनल टोन आहे त्याला मी अजून 2 शेड लाईट करू शकतो का? ते आपल्याला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम काय आहे, त्याची कारणं काय असतील हे समजून घेणं आधी महत्त्वाचं आहे. ते न समजता रँडमली कुठलीही ट्रीटमेंट ऑप्टिमम रिझल्ट तर देऊ शकत नाही. सो सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की स्किन टोन हा कशामुळे आपल्याला स्पेसिफिकली स्किन टोन जो आहे, इंडियन स्किन टोन हा कुठल्या पद्धतीचा आहे. स्किन क्लासिफिकेशन जर पाहिलं तर आपण 4th टाइप ऑफ स्किन मध्ये पडतो. आपली स्किन युजली प्रोन फॉर पिगमेंटेशन असते. मेलानिन आपल्यामध्ये ओव्हरऑल जास्त असतं. त्यामुळे कधी सन एक्सपोजर झाला तर व्हाईट स्किनपेक्षा आपली स्किन लवकर टॅन होते. त्याशिवाय ओव्हरऑल जे पिगमेंटरी डिसऑर्डर्स असतात, लाईक से मेलाझ्मा झालं किंवा पोस्ट ॲक्ने पिगमेंटेशन झालं, हे आपल्या टाईपच्या स्किनवरती जास्त करून बघायला मिळतं. सगळ्यात आधी आपण कारणं समजून घेऊया स्किन टॅनिंग किंवा स्किन पिगमेंटेशनची काय असू शकतात. सगळ्यात पहिले निग्लेक्टेड स्किन, म्हणजे आपण युजली स्किनची जी काळजी घेत नाही किंवा सन एक्सपोजर आपला जर जास्त होतो तर स्किन टॅन होणं. सेकंड फॅक्टर असू शकतो हॉर्मोनल. बऱ्याच वेळा हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे सर्टन एरियाजमध्ये आपली स्किन डार्कर होत जाते. जेनेटिकली सुद्धा काही लोकांचा स्किन टोन थोडा डार्कर या डस्कियर स्किन शेडमध्ये असू शकतो. थर्ड फॅक्टर, ज्या एरियाजमध्ये फ्रिक्शन जास्त होतं ते एरियाज नॉर्मल स्किनपेक्षा थोडे डार्कर राहू शकतात. सो हे युजली कॉमन फॅक्टर्स आपण बघतो ज्याच्यामध्ये स्किन थोडी नॉर्मलपेक्षा डार्कर वाटू शकते. सो पिगमेंटेशन किंवा टॅन असेल तर या गोष्टींना आपण ट्रीट कशा पद्धतीने करू शकतो. सगळ्यात पहिले अंडरलाईन रिझन किंवा कारण काय आहे हे पिगमेंटेशन होण्यासाठी ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. बिकॉज कुठल्याही पद्धतीची एक ट्रीटमेंट प्रत्येक पिगमेंटेशनसाठी काम करेल असं शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला कारण समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. एकदा का आपल्याला रिझन समजलं की ते ट्रीट करणं, त्यानुसार ॲज पर द स्किन टाईप इन क्लिनिक काही ट्रीटमेंट्स अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये आपण चांगल्यापैकी रिझल्ट देऊ शकतो. वेन इट इज अबाउट इन क्लिनिक ट्रीटमेंट्स, फुल बॉडी डिटॅन झालं, फुल बॉडी पॉलिशिंग झालं किंवा आपण बॉडी पिल्स या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स युजली रेकमेंड करतो. त्याशिवाय टार्गेटेड एरियामध्ये जर पिगमेंट असेल तर तिथे काही केमिकल पिल्स झाले किंवा लेझर झाले, या गोष्टी चांगल्यापैकी काम करतात. आता सगळ्यात व्हायरल किंवा ट्रेंडिंग मॉलिक्यूल जो आहे ज्याच्याबद्दल सगळे डिस्कस करतात पण थोडा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक राहू शकतो, दॅट इज ग्लुटाथिऑन. ग्लुटाथिऑन एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. युजली आपल्या लाईफस्टाईलमुळे किंवा इन जनरल स्ट्रेसमुळे बॉडीवर जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट होतो, फ्री रॅडिकल तयार होतात आणि त्याचा इम्पॅक्ट स्किनवरती सगळ्यात जास्त होत असतो. सो तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्याला बॅलन्स करण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट करत असतात. सो ग्लुटाथिऑन एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे जो आपल्याला फ्री रॅडिकल स्ट्रेस बॅलन्स करायला हेल्प करू शकतो. आता वेगवेगळ्या पद्धतीने ग्लुटाथिऑन दिलं जाऊ शकतं. ओरल वे असतो, सबलिंग्वल स्प्रेज असतात, टॉपिकल क्रीम्स असतात किंवा आयव्ही रूट असतो. आता यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह रूट पाहिला तर तो आयव्ही रूट असतो, बिकॉज डायरेक्ट आपण ब्लड स्ट्रीममध्ये हा मॉलिक्यूल देत असतो, त्यामुळे त्याची एफिकसी सगळ्यात जास्त राहते. आता कॉमन प्रश्न जो असतो, असं म्हटलं की माझी स्किन 4 शेड लाईट होऊ शकते का? सी, ओरिजिनली जर माझा स्किन टोन डस्की आहे, माझा सन एक्सपोजर झाला आणि ती स्किन टॅन झाली तर तो टॅन हटवायला मला ग्लुटाथिऑन हेल्प करू शकेल. बट माझी जी डस्कियर स्किन टोन ओरिजिनल आहे त्याला मी 4 शेड लाईट करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. सो आपल्याला जे एक्सपेक्टेशन आहे ती रिअलिस्टिक सेट करणं फार महत्त्वाचं राहतं. व्हॉट आय कॅन एक्सपेक्ट आउट ऑफ द ट्रीटमेंट. एक तर माझी स्किन नॅचरली हेल्दी आणि ग्लोईंग राहणं, यासाठी आपल्याला हेल्प होऊ शकते. सेकंड थिंग, बऱ्याच वेळा मी बघितलं की वेन यू आर ऑन अँटीऑक्सिडंट थेरपी, बीट आयव्ही ट्रीटमेंट या फिर ओरल ट्रीटमेंट, तुमचा जर सन एक्सपोजर झाला, स्किन टॅन झाली तर त्याची रिकव्हरी कंपॅरेटिव्हली फार लवकर असेल अदर ॲज कम्पेअर टू नॉर्मल पर्सन. सो अँटीऑक्सिडंट्स रेग्युलरली घेणं डेफिनेटली सजेस्टेड आहे. फक्त ॲज पर युअर नीड, आणि जसं म्हटलं की तुमच्या पिगमेंटेशनचं कारण काय आहे ते तुम्ही समजून घ्या, तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि त्यानुसार कस्टमाइज ट्रीटमेंट प्लॅन करा. हे फार महत्त्वाचं राहतं. अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट केली तर फॉर शुअर रिझल्ट्स हे चांगलेच येतील.